कर्मण्येवाधिका रस्तेमा फलेषु कदाचन हा भगवद्गीतेमधील श्लोक सर्वांनाच माहीत आहे. तर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, या पांडुरंगाच्या भक्तिगीताबाबतही सर्वांना माहीत आहे. खरं तर आपण नेहमीच म्हणतो की आपण जसे कर्म करतो त्याची फळं आपल्याला याच आयुष्यात इथेच भोगायची असतात. अथवा काही जणांच्या तोंडून असंही ऐकायला येतं की मागच्या जन्माच्या कर्माची फळं या जन्मी भोगावी लागत आहेत. हे सगळं वाक्य आपण नेहमीच ऐकतो. तेव्हा सर्वांना प्रश्न पडतो की कर्म म्हणजे नक्की काय? तुम्ही धर्माच्या मागे जाल तर तुम्हाला देवाकडून मागावं लागेल, आणि तुम्ही चांगले कर्म कराल तर देवाला तुम्हाला स्वतःहून द्यावं लागेल. कर्माचे फळ नेहमीच मिळतं. तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला इथेच भोगून जावं लागतं, हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. जे पेराल तेच उगवेल, आणि हेच कर्माचं फळ आहे. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, आणि तुम्ही त्यावर कसा प्रतिसाद देता हे तुमचं कर्म आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. जे तुमच्यासोबत व्हावं असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीसह तसे कर्म करू नका. इतरांच्या भल्यासाठी कर्म करा, यातून तुम्हाला चांगलेच फळ मिळेल. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. कर्म हे रबरासारखे असते. जितके तुम्ही ताणाल तितक्या वेगाने ते तुमच्याकडे परत येते. त्यामुळे चांगलेच कर्म करा. उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतेच. मनुष्य हा कर्माने महान ठरतो, जन्माने नाही. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, पण आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे आपल्या मनावर अवलंबून असते. मात्र आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे आपला स्वभाव आणि कर्मच ठरवतो. नात्यांची गरज असावी, पण गरजेपुरते नाते नसावे. हे सर्व तुमच्या कर्मावर ठरते. जे तुम्ही एखाद्याला द्याल तेच तुम्हाला परत मिळेल. मग इज्जत असो वा धोका, तुमचे कर्म तुम्हाला भोगावेच लागतोय. भोग आहेत नशिबाचे, भोगावे लागतीलच. आज पेरलेली रोपटी ही कधीतरी उगणारच. याला कर्म म्हणतात. देव देतो आणि कर्म नेतं. तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार. या जन्मात केलेल्या चुकीची शिक्षा ही याच जन्मात मिळते, आणि यालाच कर्म म्हणतात. देवापेक्षा कर्माची भीती अधिक बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म कधीही माफ करणार नाही. कर्माची परतफेड ही करावीच लागते. आयुष्यात आपण अनेकदा चुकीचे वागत असतो, तर काहीच्या चुकींची शिक्षा नकळत आपल्यालाही मिळत असते. आपण अनेकदा आपल्या चुकीची शिक्षा भोगतो, तर काही वेळा दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षाही आपल्याला मिळते, आणि आपल्या आयुष्याची यामध्ये होरपळ होत असते. यामध्ये आपण केलेल्या कर्माचीच नाही, तर आयुष्यामध्ये अनेकदा दुसऱ्यांच्या कर्माचाही जाब आपल्याला द्यावा लागतो. कर्म करताना नेहमी सजग राहूनच कर्म करा, कारण कर्माची परतफेड याच जन्मी आपल्याला करावी लागते. ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, हे खरं आहे. मात्र कर्माचा सिद्धांत आयुष्यात कधीच बदलत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहेत, हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळंच तुम्हाला इथेच भोगावी लागतात, आणि हेच त्रिवार सत्य आहे. आपण काय विचार करतो याप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो. आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो. आपल्या विचारांनीच जग बनते, हे लक्षात ठेवा. आपण करत असलेल्या विचारानुसारच माणूस कर्म करत असतो. समोरच्या व्यक्तीने तुमच्यासह काय आणि का केले याचा विचार करण्यात वेळ दवडू नका, कारण तुमच्या जागी त्याचे कर्मच त्याला योग्य उत्तर देते, आणि त्यांना आयुष्यात याची फळं भोगण्यासाठी कर्मच जबाबदार ठरते. कोणाचाही सूड कधीच उगवू नका.
कर्माला त्याचे काम करू द्या, कारण कोणतीही वाईट गोष्ट ही जास्त काळासाठी कधीच टिकत नाही. ज्यांनी तुम्हाला दुखवलं आहे त्यांच्यावर कधीही राग ठेवू नका, कारण त्यांच्या कर्माची फळं ही त्यांना वेळेनुसार मिळतातच. कर्माचे फळ मिळवण्यासाठी कोणतीही मुदत नसते. आयुष्यात काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी अनेक संकटातून जावं लागतं, मग ते तुमचे कर्म असो अथवा कुणा दुसऱ्याचे. शांत राहा आणि कर्माला त्याचे काम करू द्या. चांगल्या गोष्टी करत राहिलात तर त्या तुम्हाला कधी ना कधी चांगलेच फळ मिळवून देतात. म्हणूनच नेहमी आपल्या आयुष्यात कर्माला अधिक महत्त्व दिले जाते. केवळ आत्ताच नाही तर अगदी इतिहासातही नेहमी कर्माबाबत सांगण्यात आले आहे. तुम्ही चांगले कर्म करा, चांगल्या फळाची अपेक्षा करू नका, पण तुम्हाला चांगल्याच्या बदल्यात चांगलेच मिळणार हे नक्की आहे. नेहमी चांगला विचार करा, चांगले वागा, म्हणजे तुम्हालाही तुमच्या कर्माचे चांगलेच फळ मिळेल. आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्या गोष्टीच परत मिळतील. चांगले विचार करा, चांगल्या गोष्टी बोला, इतरांसाठी देखील चांगले बोला, कारण सर्व काही तुम्हाला परत मिळते हे लक्षात ठेवा. वेळेची वाट पहा, कारण प्रत्येक कर्माचा मोबदला हा इथेच या जन्मातच मिळणार आहे हे नक्की. चांगले कर्म केल्याने बाकी काही असो वा नसो, रात्री नक्कीच चांगली झोप लागते. जे लोक दुसऱ्यांवर वाईट वेळ आणतात त्यांची चांगली वेळ कधीच येत नाही, आणि यालाच कर्म असे म्हणतात. धर्मापेक्षा कर्म महत्त्वाचे आहे. याने माणूस आपोआप नरम होतो. कोणावरही सूड उगविण्याचा विचार करत बसून आपला वेळ अजिबात वाया घालवू नका, कारण कर्म त्याचे काम करणारच आहे. चांगलं करा किंवा वाईट, तुम्ही जे कराल तेच तुम्हाला परत मिळेल. कर्म म्हणते तुम्ही कधीही कर्म करायचे थांबवू नका, कारण तुम्ही जे करत आहात त्याचे फळ हे तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही कोणासाठी कितीही केलं तरी कमीच पडते. म्हणून चांगले कर्म करणे कधीही सोडू नका. तुमचे कर्म हीच तुमची ओळख आहे. नाहीतर एकाच नावामध्ये सर्व जग सामावलेले आहे, आणि तो म्हणजे देव. तुम्ही एखाद्याचे मन तोडले आणि तरीही समोरची व्यक्ती तितक्याच उत्साहाने तुमच्याशी बोलत असेल तर त्या व्यक्तीचे तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे. पण तुम्ही त्या व्यक्तीला दुखावू नका, कारण तुमचे कर्म नक्कीच कुठेतरी तुम्हाला पुढे त्रासदायक ठरू शकते. दुसऱ्यासाठी जगणारेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात, त्यामुळेच कर्म त्यांना साथ देते. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कर्माची चिंता करावी लागेल, फळाची नाही. लाज बाळगण्यापेक्षा कर्म करण्यावर अधिक लक्ष द्या. कर्म हे प्रेमापेक्षा अधिक चांगले आहे. किमान आपण जे देतो ते आपल्याला परत तरी मिळतं. आपल्या धर्मावर आपले प्रेम असते, पण आपला धर्म निभावण्यापेक्षा आपले कर्म निभावणे हे अधिक महत्त्वाचे असते. कर्म जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत जग बदलण्याची अपेक्षा असते. वेळेचा आदर करणारे नेहमी आपले कर्म प्रेमाने करत राहतात. त्यांना कोणत्याही फळाची अपेक्षा नसते, त्यामुळेच त्यांचे नेहमी चांगले होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.